यावेळेस मी आहे उमापूर या ठिकाणी. या शेतकऱ्यांनी अतिशय कष्टामधून या ज्वारीचं पीक या ठिकाणी घेतलेलं आहे आणि जे काही पीक त्यांनी या कष्टातून घेतलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण त्यांचं मनोगत ऐकूयात. आपण काय सांगाल या ज्वारीविषयी? त्या ज्वारीविषयी असे महत्वाचे कष्ट करून ही या पिकाला भाव नाही मिळत आणि शेतकऱ्याच्या व्यथा कुणीही जाणून घेऊ शकत नाही. आता हे जनावरांसाठी टाकायला पण महाग झालंय, उचलायला पण याला खर्च लय लागा लागलाय. ट्रॅक्टरवाले बी खूप पैसे मागतात. शेतकऱ्यांनी याविषयी काय करावं आणि शासनाने याचा असा पुढाकार घ्यावा की ज्वारीला महत्त्वाचा हमी भाव द्यावा आणि ज्वारी पिकावर हे जे शासनाने जे दुर्लक्ष केलेलं आहे या ज्वारीला महत्त्वाचा भाव मिळून शेतकऱ्याला यास आनंद मिळावा. जर शेतकऱ्यांनी पिकवणंच बंद केलं, या देशाचा जो पोशिंदा आहे शेतकरी, त्यानं जर आंदोलन केलं तर काय होईल? थोडक्यात तुम्हाला कल्पना आहे का त्याची? आंदोलन करून ही शेतकऱ्याची व्यथा कुणीही जाणून घेत नाही आणि शेतकऱ्याला याचा हमी भाव बी मिळत नाही आणि ह्या कडबा आता भरल्याच्या नंतर हे जनावरांसाठीच उपयोगी यायला लागला आणि परंतु याला शेतकऱ्याला याचा फार कंटाळा आलेला आहे आणि शेती जर न पिकवली तर या ज्वारी बी होणार नाही आणि कडबा बी होणार नाही. शेतकऱ्यांनी याविषयी शासनाने याची दखल घ्यावी. जर शेतकऱ्यांनी ठरवलं की आता अन्नधान्य पिकवायचंच नाही, तर हे जगातील लोक का पाव खाऊन जगतील का? त्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? शेतकऱ्यांनी जर हे अन्नधान्य जर नाही पिकवलं तर शासनाला ही त्याचा गैरफायदा होईल आणि शासन ही हे धान्य कुठं मिळणार आणि पुन्हा धान्याला हे भावही देत नाही शासन. याची केंद्र सरकारने दखल घ्यावी.